Good morning friends. After physical incompatibility, here is chemical incompatibility. आपण बघितलं इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय तर विसंगता. त्यामध्ये कोणते कोणते बघितले तर फिजिकल, केमिकल आणि थेरॅप्युटिक इनकम्पॅटिबिलिटी. नाउ वी विल सी द डिटेल स्टडी ऑफ केमिकल इनकम्पॅटिबिलिटी. तर त्याची डेफिनेशन काय आहे? रिॲक्शन बिटवीन टू और मोर सबस्टन्सेस विच लीड टू चेंज इन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म. म्हणजे काय तर केमिकल इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय तर रिॲक्शन बिटवीन टू और मोर सबस्टन्सेस, रिॲक्शन बिटवीन दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्सेस व्हॉट विच लीड टू चेंज इन व्हॉट कशामध्ये चेंज तर चेंज इन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म. कशामध्ये तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कशाच्या फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म. द रिॲक्शन बिटवीन टू और मोर सबस्टन्सेस विच लीड टू चेंज इन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म. दिस इज दी डेफिनेशन ऑफ केमिकल इनकम्पॅटिबिलिटी. त्यानंतर टाइप्स ऑफ केमिकल चेंजेस. टाइप्स ऑफ केमिकल चेंजेस काय काय ॲड करतात तर ऑक्सिडेशन, हायड्रोलिसिस, पॉलिमरायझेशन, आयसोमरायझेशन, डिकार्बॉक्झिलेशन, ॲब्सॉर्प्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड, कॉम्बिनेशन आणि 8th इज फॉर्मेशन ऑफ इनसोल्युबल कॉम्प्लेक्सेस. 8वा पॉईंट काय आहे तर फॉर्मेशन ऑफ इनसोल्युबल कॉम्प्लेक्सेस. केमिकल इनकम्पॅटिबिलिटी इज टू टाइप्स. केमिकल इनकम्पॅटिबिलिटी इज टू टाइप्स. मग कोणते कोणते टाइप्स आहे? टॉलरेटेड आणि ॲडजस्टेड. कोणते दोन टाईप आहेत तर टॉलरेटेड अँड ॲडजस्टेड. त्यामध्ये टॉलरेटेड इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय? इन धिस केमिकल रिॲक्शन कॅन बी मिनिमाइज्ड by changing order of mixing or mixing of solution in dilute forms but no alteration is made in the formulation. टॉलरेटेड इनकम्पॅटिबिलिटीमध्ये काय होते तर केमिकल इंट्रॅक्शन जी पण होणारी केमिकल इंट्रॅक्शन आहे ती मिनिमाइज केली जाऊ शकते, म्हणजे कमी केली जाऊ शकते. तर कशी कमी केली जाऊ शकते तर बाय चेंजिंग ऑर्डर ऑफ काय तर ऑर्डर चेंज करून. कशाची? ऑफ मिक्सिंग और मिक्सिंग द सोल्युशन. जे पण आपण सोल्युशन मिक्स करणार आहे त्याची ऑर्डर चेंज करून केमिकल इंट्रॅक्शन मिनिमाइज केली जाऊ शकते. मिक्सिंग ऑफ द सोल्युशन ते कशा फॉर्ममध्ये असणार आहे तर इन डायल्यूट फॉर्म बट नो अल्ट्रेशन इज मेड इन दी फॉर्म्युलेशन. काय म्हटलं आहे तर बट नो अल्ट्रेशन इज मेड इन दी फॉर्म्युलेशन. त्यानंतर काय आहे तर ॲडजस्टेड इनकम्पॅटिबिलिटी. काय आहे? ॲडजस्टेड इनकम्पॅटिबिलिटी. कोणते कोणते दोन टाईप आहे केमिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये? टॉलरेटेड अँड ॲडजस्टेड. तर टॉलरेटेडची डेफिनेशन आणि टॉलरेटेडमध्ये काय असतं ते बघितलं आपण. तर त्यामधलं केमिकल इंट्रॅक्शन आहे हे आपण मिनिमाइज करू शकतो. कसं तर जी पण डायल्यूट फॉर्ममध्ये तयार होणारं सोल्युशन आहे त्याची जी ऑर्डर आहे ती चेंज करून आपण मिनिमाइज करू शकतो. काय? केमिकल इनकम्पॅटिबिलिटी. त्यानंतर ॲडजस्टेड इनकम्पॅटिबिलिटी. इन धिस केमिकल इंट्रॅक्शन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ॲडिशन ऑर सबस्टिट्यूशन ऑफ वन ऑफ द रिॲक्टिंग इन्ग्रेडियंट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन विथ अनादर ऑफ इक्वल थेरॅप्युटिक व्हॅल्यू. काय ॲडजस्टेड इनकम्पॅटिबिलिटीमध्ये? इन धिस केमिकल इंट्रॅक्शन कॅन बी प्रिव्हेंटेड. कसं प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं? बाय ॲडिशन ऑर सबस्टिट्यूशन ऑफ वन ऑफ द रिॲक्टिंग इन्ग्रेडियंट्स. ॲडिशन आणि सबस्टिट्यूशन करून. कशाचं? रिॲक्टिंग इन्ग्रेडियंट्सचं. कशात? ऑफ ए प्रिस्क्रिप्शन विथ अनादर ऑफ इक्वल थेरॅप्युटिक व्हॅल्यू. विथ अनादर ऑफ इक्वल थेरॅप्युटिक व्हॅल्यू. त्यानंतर प्रेसिपिटेट इल्डिंग इंट्रॅक्शन. काय? प्रेसिपिटेट इल्डिंग इंट्रॅक्शन. काय? जनरली इट इज ऑब्झर्व दॅट रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग सोल्युशन प्रोसीड ॲट अ फास्टर रेट अँड प्रेसिपिटेट फॉर्म आर थिक विच डू नॉट डिफ्यूज रेडिली. द लाईट डिफ्युजिबल प्रेसिपिटेट्स आर फॉर्म
When dilute solution of reacting substances are mixed, the precipitate soap form may be diffusible or indiffusible. तर ह्यामध्ये काय म्हटलं आहे, जनरली इट इज ऑब्झर्व दॅट रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग सोल्युशन proceed at a faster rate and precipitate form are thick which do not diffuse readily. The light diffusible precipitates are formed when dilute solution of reacting substances are mixed. यामध्ये काय ऑब्झर्व होते तर रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग सोल्युशन जी की कशी असते फास्टर रेट अँड प्रेसिपिटेट फॉर्म होतं आणि जे पण काही प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे ते कसं असणार आहे थिक विच डू नॉट डिफ्यूज रेडिली ते रेडिली डिफ्यूज होणार नाही. द लाईट डिफ्युजिबल प्रेसिपिटेट आर फॉर्म व्हेन डायल्यूट सोल्युशन ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्सेस आर मिक्स्ड. जेव्हा आपण काय करणार आहे डायल्यूट सोल्युशन ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्स मिक्स करणार आहे द प्रेसिपिटेट सोप फॉर्म मे बी डिफ्युजिबल ऑर इनडिफ्युजिबल. त्यानंतर द प्रेसिपिटेट फॉर्म जे पण काही प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे ते कसं असणार आहे डिफ्युजिबल किंवा इनडिफ्युजिबल. काय प्रेसिपिटेट यील्डिंगमध्ये द रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग सोल्युशन प्रोसीड ॲट ए फास्टर रेट द प्रेसिपिटेट फॉर्म आणि जे पण काही प्रेसिपिटेट फॉर्म होणार ते थिक असणार ते डिफ्यूज होणार नाही. द लाईट डिफ्युजिबल प्रेसिपिटेट आर फॉर्म व्हेन कधी होणार तर डायल्यूट सोल्युशन ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्सेस आर मिक्स्ड. द प्रेसिपिटेट आणि जे पण काय प्रेसिपिटेट फॉर्म होणार ते कसं असणार डिफ्युजिबल किंवा इनडिफ्युजिबल. त्यानंतर अल्कलॉइडल इनकम्पॅटिबिलिटी. व्हॉट इज मीन बाय अल्कलॉइडल इनकम्पॅटिबिलिटी अँड व्हॉट इट इन्व्हॉल्व्स. तर अल्कलॉइडल इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय तर व्हेन ॲन अल्कलाइन सबस्टन्स लाईक ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया सोल्युशन ऑफ अमोनिया अमोनियम बायकार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट बोरॅक्स एक्सेट्रा is added to an alkaloidal salt solution, the free alkaloid may be precipitated. अल्कलॉइडल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये काय होते तर जेव्हा अल्कलाइन सबस्टन्स मग अल्कलाइन सबस्टन्स कोणते कोणते तर ॲरोमॅटिक स्पिरिट ऑफ अमोनिया सोल्युशन ऑफ अमोनिया अमोनियम बायकार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट आणि बोरॅक्स एक्सेट्रा इज ॲडेड टू ॲन अल्कलाइडल साल्ट सोल्युशन. कशात ॲड केला इज ॲडेड टू ॲन अल्कलाइडल साल्ट सोल्युशन द फ्री अल्कलॉइड मे बी प्रेसिपिटेट. काय होणार फ्री अल्कलॉइड प्रेसिपिटेट होणार. अल्कलाइडल साल्ट्स विथ अल्कलाइन सबस्टन्सेस. अल्कलॉइड्स आर वीक बेसेस. अल्कलॉइड्स कसे आहेत तर अल्कलॉइड्स आर वीक बेसेस. दे आर ऑलमोस्ट alkaloidal salts with alkaline substances. This one is our first point. Alkaloids are weak bases. Alkaloids कसे आहेत weak bases and they are almost insoluble in water but alkaloidal salts are soluble in water. अल्कलॉइडल साल्ट विथ अल्कलाइन सबस्टन्सेसमध्ये काय दिलं आहे तर अल्कलॉइड्स कसे आहेत तर वीक बेसिस आहे आणि ते कशामध्ये इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. पण सोल्युबल कशामध्ये आहे तर अल्कलॉइडल साल्ट्स वॉटरमध्ये सोल्युबल आहे. त्यानंतर अल्कलॉइडल साल्ट्स विथ सोल्युबल आयोडाइड्स. सेकंड पॉईंट काय आहे अल्कलॉइडल साल्ट्स विथ सोल्युबल आयोडाइड्स. In cup mixture, potassium iodide is generally prescribed as an expectorant along with tincture ipecacuanha containing imetin. अल्कलॉइडल साल्ट्स विथ सोल्युबल आयोडाइड्स यामध्ये काय दिलं आहे तर इन कप मिक्सचर पोटॅशियम आयोडाइड इज जनरली प्रिस्क्राईब. काय प्रिस्क्राईब केलं जातं पोटॅशियम आयोडाइड इज जनरली प्रिस्क्राईब as an expectorant along with tincture ipecacuanha containing imetin. त्यानंतर सी पॉइंट आहे अल्कलॉइडल साल्ट्स विथ टॅनिन्स. द अल्कलॉइडल साल्ट्स वेन कंबाईन विथ ए ड्रग कंटेनिंग टॅनिन्स
जेव्हा अल्कलॉइडल साल्ट कंबाईन विथ कशासोबत तर ड्रग कंटेनिंग टॅनिन्स द अल्कलॉइड्स फॉर्म टॅनेट्स. अल्कलॉइड काय फॉर्म करतं? टॅनेट्स. विच आर सेपरेटेड ॲज, ते काय म्हणून सेपरेट होतं तर विच आर सेपरेटेड ॲज डिफ्युजिबल प्रेसिपिटेट. काय म्हणून? डिफ्युजिबल प्रेसिपिटेट. सो फॉलो मेथड ए. कोणती मेथड फॉलो करायची आहे तर त्यासाठी ए मेथड. का तर ए मेथड कधी यूज करणार आणि काय यूज करणार तर हे आपण बघितलं. प्रेसिपिटेट इल्डिंग इंट्रॅक्शन. प्रेसिपिटेट इल्डिंग इंट्रॅक्शन मेथड इज फॉलोड व्हेन डिफ्युजिबल प्रेसिपिटेट आर फॉर्म इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. मेथड एमध्ये काय होतं तर डिफ्युजिबल प्रेसिपिटेट फॉर्म होतं कशा क्वांटिटीमध्ये? इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. आणि मेथड बीमध्ये काय होतं? मेथड is followed or used when indiffusible precipitates are formed in large quantity. मेथड बी मध्ये काय दिलं आहे तर when indiffusible precipitate are formed in large quantity. तर अल्कलॉइडल साल्ट्स विथ टॅनिन्समध्ये काय होतं? द अल्कलॉइडल साल्ट्स व्हेन कंबाईन विथ ए ड्रग कंटेनिंग टॅनिन्स द अल्कलॉइड्स फॉर्म टॅनेट्स विच आर सेपरेटेड ॲज डिफ्युजिबल प्रेसिपिटेट्स. काय होतं? काय म्हणून सेपरेट होतं? विच आर सेपरेटेड ॲज डिफ्युजिबल प्रेसिपिटेट. सो फॉलो मेथड ए फॉर प्रेसिपिटेट इल्डिंग इंट्रॅक्शन. देअरफॉर फॉलो मेथड बी फॉर प्रेसिपिटेट इल्डिंग कॉम्बिनेशन. काय काय बघितलं आपण? डेफिनेशन ऑफ केमिकल इनकम्पॅटिबिलिटी, त्यामध्ये अल्कलॉइड, त्यामध्ये टॉलरेटेड, ॲडजस्टेड, त्यानंतर प्रेसिपिटेट इल्डिंग इंट्रॅक्शन, त्यामध्ये मेथड ए आणि मेथड बी, त्यानंतर एक्झाम्पल ऑफ केमिकल इनकम्पॅटिबिलिटीज अँड मेथड्स ऑफ देअर करेक्शन, त्यामध्ये फर्स्ट अल्कलॉइडल इनकम्पॅटिबिलिटी, त्यामध्ये पहिलं अल्कलॉइडल साल्ट्स विथ अल्कलाइन सबस्टन्सेस. After C point, the tannates of most alkaloids are insoluble of water. कसं आहे तर insoluble in water. वॉटरमध्ये insoluble आहे. Hence strong tea or tannic acid solution is commonly used in alkaloidal poisoning. काय होते? commonly used काय तर strong tea or tannic acid solution is commonly used in alkaloidal poisoning. डी पॉइंट काय आहे? अल्कलॉइडल साल्ट्स विथ सॅलिसिलेट्स. अल्कलॉइडल साल्ट्स विथ सॅलिसिलेट. व्हेन क्विनिन कंपाऊंड्स आर कंबाईन विथ सॅलिसिलेट्स इट फॉर्म्स इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट ऑफ क्विनिन सॅलिसिलेट. व्हेन क्विनिन कंपाऊंड्स आर कंबाईन, काय? जेव्हा क्विनिन कंपाऊंड आर कंबाईन कशासोबत? विथ सॅलिसिलेट इट फॉर्म्स इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट्स ऑफ क्विनिन सॅलिसिलेट. काय फॉर्म करणार? इट फॉर्म्स इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट्स ऑफ क्विनिन सॅलिसिलेट. त्यानंतर आपण एक्झाम्पल बघू सॅलिसिलेटचं.
अल्कलाइडल साल्ट्स विथ सोल्युबल आयोडाइड्स अँड ब्रोमाइड्स. आपला ई पॉईंट आहे अल्कलाइडल साल्ट्स विथ सोल्युबल आयोडाइड्स अँड ब्रोमाइड्स. अल्कलाइड्स लाईक स्ट्रिचनिन, मॉर्फिन, कोडीन एक्सेट्रा फॉर्म insoluble hydroiodides and hydrobromide with soluble iodides and bromides. These precipitates are insoluble, hence method A should be followed while dispensing. काय तर अल्कलॉइडल साल्ट्स विथ सोल्युबल आयोडाइड्स अँड ब्रोमाइड्समध्ये काय दिलं आहे, अल्कलॉइड्स लाईक स्ट्रिचनिन, मॉर्फिन, कोडीन एक्सेट्रा फॉर्म इनसोल्युबल हायड्रोआयोडाइड्स. काय फॉर्म करतात, इनसोल्युबल हायड्रोआयोडाइड्स अँड हायड्रोब्रोमाइड. आणि अजून काय, हायड्रोब्रोमाइड विथ सोल्युबल आयोडाइड्स अँड ब्रोमाइड. कशासोबत, सोल्युबल आयोडाइड्स अँड ब्रोमाइड. These precipitates are insoluble, hence method A should be followed while dispensing. तर यासाठी कोणती मेथड यूज करायची आहे, तर मेथड ए. तर त्यासाठी कोणता कोणता फॉर्म्युला येणार, क्विनिन हायड्रोक्लोराईड 0.12 ग्रॅम, सोडियम सॅलिसिलेट 4 ग्रॅम, वॉटर अप टू 100 ml, मेक अ मिक्सचर. त्यानंतर क्विनिन हायड्रोक्लोराईड ऑन रिॲक्शन विथ सोडियम सॅलिसिलेट फॉर्म क्विनिन सॅलिसिलेट विच गेट सेपरेटेड ॲज इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट्स. देअरफॉर फॉलो मेथड बी फॉर प्रेसिपिटेट इल्डिंग इंट्रॅक्शन. काय होतं, तर टू फॉलो मेथड बी फॉर प्रेसिपिटेट इल्डिंग इंट्रॅक्शन. यासाठी कोणती मेथड यूज करायची आहे, तर मेथड बी. त्यानंतर सोल्युबल सॅलिसिलेट्स विथ अल्कली बायकार्बोनेट्स. काय आहे, सोल्युबल सॅलिसिलेट्स विथ अल्कली बायकार्बोनेट्स. व्हेन सोडियम सॅलिसिलेट इज ॲडमिनिस्टर ओरली, इट रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड प्रेझेंट इन द स्टमक to form salicylic acid which is precipitated and may irritate the gastric mucosa causing pain in stomach. तर सोल्युबल सॅलिसिलेट विथ अल्कली बायकार्बोनेट्समध्ये काय होतं, व्हेन सोडियम सॅलिसिलेट इज ॲडमिनिस्टर ओरली. सोडियम सॅलिसिलेट आपण जेव्हा ओरली ॲडमिनिस्टर करतो ते कसं रिॲक्ट्स होतं, इट रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड. ते कशासोबत रिॲक्ट्स होतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड. प्रेझेंट इन व्हेअर, प्रेझेंट इन दी स्टमक. कशामध्ये, स्टमकमध्ये. टू फॉर्म सॅलिसिलिक ॲसिड. काय फॉर्म करते, सॅलिसिलिक ॲसिड विच इज प्रेसिपिटेटेड अँड मे इरिटेट दी गॅस्ट्रिक म्युकोजा. विच इज प्रेसिपिटेटेड आणि काय करतं, गॅस्ट्रिक म्युकोजाला त्यामुळे इरिटेट होतं आणि कॉझिंग पेन इन स्टमक. आणि पेनमध्ये आणि स्टमकमध्ये पेन होते. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे सोल्युबल सॅलिसिलेट विथ फेरिक साल्ट. काय आहे, सोल्युबल सॅलिसिलेट विथ फेरिक साल्ट. फेरिक साल्ट रिॲक्ट्स विथ सोडियम सॅलिसिलेट टू लिबरेट इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट्स ऑफ फेरिक सॅलिसिलेट. काय यामध्ये, फेरिक साल्ट रिॲक्ट्स विथ सोडियम सॅलिसिलेट टू लिबरेट इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट्स ऑफ फेरिक सॅलिसिलेट. Dissolve sodium salicylate and sodium bicarbonate in about 70 ml of water. Add the ferric chloride solution. Effervescence are produced. तर soluble salicylates with ferric salt. Ferric salts react with sodium salicylate to liberate indiffusible precipitate. काय लिबरेट करतं, तर indiffusible precipitate. कशाचे, ऑफ फेरिक सॅलिसिलेट. मग त्यानंतर काय म्हटलेलं आहे, त्याचं फॉर्म्युला कसं प्रोसेस करायची आहे, डिझॉल्व सोडियम सॅलिसिलेट अँड सोडियम बायकार्बोनेट इन अबाउट 70 ml ऑफ वॉटर. 70 ml पाण्यामध्ये सोडियम सॅलिसिलेट आणि सोडियम बायकार्बोनेट डिझॉल्व करायचं आहे. त्यानंतर काय ॲड करायचं आहे, ॲड द फेरिक क्लोराईड सोल्युशन. फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲड करायचं आहे. मग त्यानंतर काय होणार, इफरवेसन्स आर प्रोड्यूस. इफरवेसन्स प्रोड्यूस होणार.
त्यानंतर नेक्स्ट आहे सोल्युबल सॅलिसिलेट्स अँड बेन्झोएट विथ ॲसिड. नेक्स्ट पॉईंट काय आहे, सोल्युबल सॅलिसिलेट्स अँड बेन्झोएट्स विथ ॲसिड. मोस्ट ऑफ द ॲसिड सिरप्स, फॉर एक्झाम्पल सिरप लेमन, डिकम्पोज सोडियम सॅलिसिलेट ॲज वेल ॲज सोडियम बेन्झोएट टू फॉर्म प्रेसिपिटेट्स ऑफ सॅलिसिलिक ॲसिड अँड बेन्झोइक ॲसिड रिस्पेक्टिवली. काय तर soluble salicylates and benzoates with acid, most of the acid syrups. Example काय येईल, syrup lemon, decompose sodium salicylate as well as sodium benzoate to form precipitate of, कसलं precipitate form होणार, of salicylic acid and benzoic acid respectively. आणि अजून कसलं, salicylic acid and benzoic acid respectively. When it reacts with sodium salicylate, salicylic acid is separated as indiffusible precipitate. जेव्हा ते रिॲक्ट होते कशासोबत, तर सोडियम सॅलिसिलेट आणि सॅलिसिलिक ॲसिड त्यामधून सेपरेट होतं. कसं सेपरेट होतं, ॲज इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट्स. काय म्हणून, तर कसं, इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट्स. आपण आता एक्झाम्पल बघू, सोडियम सॅलिसिलेट अँड बेन्झोएट. इनकम्पॅटिबिलिटी ऑफ सोल्युबल सॅलिसिलेट अँड बेन्झोएट विथ ॲसिड. तर ह्यामध्ये काय काय दिलं आहे, सोडियम सॅलिसिलेट 3 ग्रॅम, क्विनिन सल्फेट 600 mg, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड 2 ml, वॉटर 150 ml. लेबल टेक ॲज डायरेक्टेड. इनकम्पॅटिबिलिटी एक्झाम्पल कसलं आहे, एक्झाम्पल ऑफ टॉलरेटेड इनकम्पॅटिबिलिटी. त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड विल प्रेसिपिटेट सॅलिसिलिक ॲसिड फ्रॉम सोडियम सॅलिसिलेट. रेमेडी काय असणार आहे, सल्फ्युरिक ॲसिड इज इन्क्लुडेड टू डिझॉल्व क्विनिन सल्फेट अँड ए क्लिअर मिक्सचर विल बी फॉर्म. अँड क्लिअर मिक्सचर विल बी फॉर्म. त्यानंतर अजून एक्झाम्पल बघूया. इनकम्पॅटिबिलिटी ऑफ सोल्युबल आयोडाइड्स. काय तर इनकम्पॅटिबिलिटी ऑफ सोल्युबल आयोडाइड्स. त्यामध्ये काय येणार, सोल्युशन ऑफ फेरिक क्लोराईड किती ml, 2 ml. त्यानंतर पोटॅशियम आयोडाईड 3 ग्रॅम. त्यानंतर वॉटर किती असणार, 120 ml. लेबल काय असणार, टेक ॲज ए डायरेक्टेड बाय द फिजिशियन. त्यानंतर टाईप, इनकम्पॅटिबिलिटी ऑफ आयोडाईड विथ फेरिक साल्ट. फेरिक क्लोराईड सोल्युशन रिॲक्ट्स विथ पोटॅशियम आयोडाईड टू लिबरेट फ्री आयोडीन. when undesirable, the remedy lies in replacing ferric chloride with ferric chloride and ferrous ammonium. रेफर बॅक टू प्रिस्क्रायबर. तर कोणते कोणते एक्झाम्पल बघितले आपण, 2 एक्झाम्पल, इनकम्पॅटिबिलिटी ऑफ सोल्युबल आयोडाईड आणि इनकम्पॅटिबिलिटी ऑफ सोल्युबल सॅलिसिलेट अँड बेन्झोएट विथ ॲसिड. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे iodine and the soluble iodides are incompatible with the alkaloids and substances containing them. Also with most metallic salts, alkalis neutralize free acids and precipitate the alkaloids, and the soluble non-alkaline metallic salts
potassium iodide or the syrup of the iodide of iron with potassium chlorate. Iodine and the soluble iodides are incompatible with alkaloids. तर काय आहे, आयोडीन आणि सोल्युबल आयोडाईड इनकम्पॅटिबल आहे कशासोबत, तर अल्कलॉइड सोबत. सबस्टन्सेस कंटेनिंग देम. अल्सो विथ मोस्ट मेटॅलिक साल्ट्स. अल्कलाइज न्यूट्रलाइज फ्री ॲसिड. काय न्यूट्रलाइज करतात, तर फ्री ॲसिड. अँड प्रेसिपिटेट द अल्कलॉइड्स अँड द सोल्युबल नॉन अल्कलाइन मेटॅलिक साल्ट. काय प्रेसिपिटेट करतात, तर अल्कलॉइड्स अँड द सोल्युबल नॉन अल्कलाइन मेटॅलिक साल्ट. पोटॅशियम आयोडाईड और द सिरप ऑफ द आयोडाईड ऑफ आयर्न विथ पोटॅशियम क्लोराईड. कशासोबत, तर पोटॅशियम क्लोरेट. त्यानंतर हिरापाटाईट रिॲक्शन. हिरापाटाईट रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ही करायचीच आहे, याचा स्टडी इम्पॉर्टंट आहे. तर हिरापाटाईट रिॲक्शनमध्ये काय, तर हिरापाटाईट और आयोडोक्विनिन सल्फेट इज अ केमिकल कंपाऊंड. काय आहे, तर केमिकल कंपाऊंड. हुज क्रिस्टल आर डायक्रोइक. काय त्याची क्रिस्टल डायक्रोइक. अँड धस कॅन बी यूज्ड फॉर पोलरायझिंग लाईट. कसे यूज होतात, तर पोलरायझिंग लाईट. हिरापाटाईट कॅन बी फॉर्म बाय प्रेसिपिटेशन. हिरापाटाईट can be formed by precipitation by dissolving quinine sulfate in acetic acid and adding iodine tincture. Hierapathite can be formed by precipitation by dissolving quinine sulfate कशामध्ये, in acetic acid and adding iodine tincture. त्यानंतर केमिकल इनकम्पॅटिबिलिटीज कॉझिंग इव्हॉल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. तर त्यामध्ये काय येतं, व्हेन कार्बोनेट्स और बायकार्बोनेट्स आर डिस्पेन्स्ड इन द प्रेझेन्स ऑफ ॲन ॲसिड और ॲसिडिक ड्रग इन अ मिक्सचर दे रिॲक्ट टुगेदर विथ द इव्हॉल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. हॉट वॉटर कॅन ऑल्सो बी यूज टू हॅस्टेन द रिॲक्शन. काय काय आहे, व्हेन कार्बोनेट्स और बायकार्बोनेट्स आर डिस्पेन्स इन द प्रेझन्स ऑफ an acid or acidic drug in a mixture they react together. ते एकमेकांसोबत रिॲक्ट होतात with the evolution of carbon dioxide gas. कशी, तर evolution of carbon dioxide gas. hot water can also be used to hasten the reaction. काय होते, hot water can use to hasten the reaction. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे इनकम्पॅटिबिलिटी ऑफ इमल्सिफाईंग एजंट. काय आहे, तर इनकम्पॅटिबिलिटी ऑफ इमल्सिफाईंग एजंट. त्यामध्ये काय येतं, इमल्शन प्रिपेअर्ड विथ अल्कली मेटल अमोनियम अँड ट्रायइथॅनोलामाइन सोप्स आर इनकम्पॅटिबल विथ साल्ट्स producing polyvalent cations. Due to double decomposition, a polyvalent soap is formed which inverts the emulsion. काय, तर इमल्शन प्रिपेअर्ड विथ अल्कली मेटल. कशासोबत प्रिपेअर्ड होते, तर अल्कली मेटल. अमोनियम अँड ट्रायइथॅनोलामाइन सोप्स आर इनकम्पॅटिबल विथ साल्ट प्रोड्युसिंग पॉलिव्हॅलंट कॅटायन. ड्यू टू डबल डिकम्पोजिशन. कशामुळे, तर डबल डिकम्पोजिशन. अ पॉलिव्हॅलंट सोप इज फॉर्म. डबल डिकम्पोजिशन असल्यामुळे पॉलिव्हॅलंट सोप तयार होतो विच इन्व्हर्ट्स द इमल्शन. त्यानंतर डाईज, स्टॅबिलिटी ऑफ डाईज. तर बोथ डाईज आर रिलेटिव्हली स्टेबल for long storage when they are stored in solid state compared to when in aqueous solution. Color changes are marginal in both dyes. Absorption spectrum change of yellow dye solution depending on time. काय आहे, तर both dyes are relatively stable for long storage. कशासाठी, long storage. When they are stored in solid state
compared to when in aqueous solution color changes are marginal. In both dyes, absorption spectrum change of yellow dye solution depending on time. तर ते कसे चेंज होतात तर डिपेंडिंग ऑन टाईम. त्यानंतर आता आपण काय काय बघितलं, केमिकल इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय. केमिकल इनकम्पॅटिबिलिटीमध्ये कोणते कोणते चेंजेस, त्यामध्ये अल्कलॉइडल इनकम्पॅटिबिलिटी बघितली, सोल्युबल सॅलिसिलेट इनकम्पॅटिबिलिटी बघितली, सोल्युबल आयोडाइड्स इनकम्पॅटिबिलिटी बघितली. 2 इम्पॉर्टंट टाईप्स बघितले, त्यामध्ये टॉलरेटेड अँड ॲडजस्टेड इनकम्पॅटिबिलिटी. अल्कलॉइडमध्ये 5 टाईप बघितले, अल्कलॉइडल साल्ट्स विथ अल्कलॉइडल सबस्टन्सेस, विथ सोल्युबल आयोडाइड्स, विथ टॅनिन्स, विथ सॅलिसिलेट, विथ सोल्युबल आयोडाइड्स अँड ब्रोमाइड्स. त्यानंतर सोल्युबल सॅलिसिलेट इनकम्पॅटिबिलिटीमध्ये बघितलं, सोल्युबल सॅलिसिलेट्स विथ फेरिक साल्ट, विथ अल्कली बायकार्बोनेट अँड सोल्युबल सॅलिसिलेट अँड बेन्झोएट्स विथ ॲसिड. त्यानंतर सोल्युबल आयोडाइड्स इनकम्पॅटिबिलिटीमध्ये ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड्स विथ पोटॅशियम क्लोराइड, ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड्स विथ क्विनिन सल्फेट. त्यानंतर इमल्सिफाईंग एजंटचं एक्झाम्पल बघितलं, त्या एक्झाम्पलमध्ये काय काय दिलेलं आहे तर फेनॉल 0.5 ग्रॅम, मेन्थॉल 0.1 ग्रॅम, ट्रागाकान 0.5 ग्रॅम, ऑलिव्ह ऑइल 50 ml, लाईम वॉटर 100 ml. द फ्री ॲसिड इन ऑलिव्ह ऑइल फॉर्म ए डायव्हॅलंट सोप. काय फॉर्म करतं, डायव्हॅलंट सोप. कशासोबत, विथ लाईम वॉटर. द डायव्हॅलंट सोप प्रमोट्स, काय प्रमोट करतं, वॉटर ऑफ ऑइल इमल्शन, व्हाईल ट्रागाकान फेवर्स ऑइल बाय वॉटर इमल्शन. Consult the physician and replace lime water with purified water or omit tragacanth. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे ल्युकोरिस लिक्विड एक्स्ट्रॅक्ट. तर ल्युकोरिस इनकम्पॅटिबिलिटी ऑफ ल्युकोरिस इन लिक्विड एक्स्ट्रॅक्ट. तर त्यामध्ये काय आहे, ल्युकोरिस लिक्विड एक्स्ट्रॅक्ट ओज इट्स फ्लेवरिंग प्रॉपर्टी टू ग्लिसरायझिन, अ मिक्सचर ऑफ कॅल्शियम अँड पोटॅशियम साल्ट्स ऑफ ग्लिसरायझिनिक ॲसिड्स. ॲसिड्स डिकम्पोज ग्लिसरायझिन forming glycyrrhizinic acid which is insoluble in water and therefore precipitated. तर ल्युकोरिस काय म्हणून यूज केला जातो, तर फ्लेवरिंग एजंट, बिकॉज ऑफ प्रॉपर्टी ऑफ ग्लिसरायझिन, अ मिक्सचर ऑफ कॅल्शियम अँड पोटॅशियम साल्ट ऑफ ग्लिसरायझिनिक ॲसिड. ॲसिड डिकम्पोज ग्लिसरायझिन फॉर्मिंग ग्लिसरायझिनिक ॲसिड विच इज इनसोल्युबल, ती काय आहे, वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, अँड देअरफॉर प्रेसिपिटेटेड, आणि त्यामुळे काय होते, प्रेसिपिटेट. त्यानंतर काय आहे, मेथड ए इज यूज्ड, काय होते, मेथड ए इज यूज्ड विच इज डिफ्युजिबल. तर हे सर्व एक्झाम्पल, टाईप्स आणि केमिकल इनकम्पॅटिबिलिटीचे सब पॉईंट आहे. तर फार्मास्युटिक सेकंड, केमिकल इनकम्पॅटिबिलिटी आणि इनकम्पॅटिबिलिटी इन प्रिस्क्रिप्शनसाठी तुम्ही 2 बुक यूज करू शकतात. फार्मास्युटिक सेकंड R.M. मेहता विच इज वल्लभ प्रकाशन, अँड फार्मास्युटिक सेकंड डॉक्टर P.V. कस्तुरे विच इज फ्रॉम निराली प्रकाशन. थँक्यू.